नमस्कार. जनतेचा आवाज 24/7 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. पाहूया बातमी आताच्या घडीची. रेती माफियासह अट्टर गुन्हेगार मुरलीधर ढगे यांना स्थानबद्ध. उस्माननगर पोलिसांची कार्यवाही. रेती तस्करी प्रकरणी अनेक गुन्हे दाखल असलेल्या रेती तस्करी मुरलीधर प्रकाश ढगे यास MPDA अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे. मुरलीधर ढगे राहणार रेळी, तालुका लोहा हा अनेक दिवसापासून रेतीचा अवैधरित्या व्यवसाय करीत आहे. गोदावरी नदीच्या पात्रातून रेती उपसा करून बेकायदेशीररित्या विक्री करीत असत. त्याच्या विरोधात रेती तस्करीचे अनेक गुन्हे पोलीस ठाण्यामध्ये दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सोबत घेऊन तो सामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत असत. उस्माननगर पोलीस ठाण्यात सहपोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार यांनी मुरलीधर ढगे यास MPDA अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव करून मंजुरीसाठी पाठविला होता. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे उदय खंडेराय यांनी सदरील प्रस्तावाला अंतिम स्वरूप देऊन मंजुरीसाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडे पाठविला. जिल्हाधिकारी मुरलीधर प्रकाश ढगे यास MPDA अंतर्गत स्थानबद्ध करण्याचे आदेश बुधवारी दिले. उस्माननगर पोलिसांनी तात्काळ ढगे यास ताब्यात घेऊन त्यांची रवानगी संभाजीनगर येथे हुसूल कारागृहात करण्यात यावी. जनतेचा आवाज 24/7 न्यूज नांदेड.